आणि आता बातमी एका नव्या वादाची आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे कन्नड आणि लिंगायत वंशाचे होते असं वादग्रस्त विधान कन्नड साहित्यिक वायर पाटील यांनी केलंय। या वक्तव्यानंतर मराठी भाषिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। नेमका काय आहे हा सगळा प्रकार बघूयात याबाबतचा हा सविस्तर रिपोर्ट। छत्रपति शिवाजी मूल पुरुष का नाम ये गदर समीप सल्टोरे वो कन्नड़ आदमी है और लिंगायत में घोड़ी आदमी आता है। छत्रपती शिवाजी महाराजांवरून एक नवा वाद आता कर्नाटक मध्ये उभा राहिलाय। उभ्या महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे कन्नड लिंगायत वंशाचे होते असं संतापजनक वक्तव्य कन्नड साहित्यिक वायर पाटील यांनी केलंय। वायर पाटील हे कन्नड साहित्य परिषदेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष होते। कन्नड भवन मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी कन्नड मधून संवाद साधताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय। राची ढेरे यांच्या पुस्तकाचा आणि कन्नड मधील एका पुस्तकाचा दाखला देत पाटील असा दावा करताय। छत्रपति शिवाजी मूल पुरुष का नाम ये गदर समीप सल्टोरे ये मूल पुरुष का नाम बेड़ियप्पा यहाँ से मिलता है। वो कन्नड़ आदमी है और लिंगायत में घोड़ी आदमी आता है। शिवाजी का बाल्यावस्था और शिक्षण बीजापुर और बेंगलुरु में है, इसलिए उसको कन्नड़ आते एक मूल है। बेळगाव मध्ये कन्नड आणि मराठी लोकांचं जवळचं नातं आहे। शिवाजी महाराज कन्नड होते, त्यांचे कुळदेव श्रीशैला मल्लिकार्जुन होते। शिवाजी महाराज हे लिंगायत होते। कन्नड ही अशी भाषा आहे जी संस्कृत, मराठी आणि इंग्रजीला मागे टाकून मोठी झाली आहे असं सुद्धा कन्नड साहित्यिक वायर पाटील यांनी म्हटलंय। कन्नड साहित्यिक वायर पाटील यांच्या या वक्तव्यानंतर सीमा भाग आणि महाराष्ट्रामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या। यापूर्वी सुद्धा छत्रपती शिवरायांवरून कर्नाटकातील नेत्यांनी खळबळजनक दावे केले होते। त्यामध्ये साहित्यिक पाटील यांची भर पडल्यामुळे मराठा समाजामधील पदाधिकारी आणि नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। छत्रपती शिवरायांचं कार्य जगाला प्रेरणा देणारं आहे। त्यांच्याबद्दल चुकीचा इतिहास सांगून संभ्रम निर्माण करणं अतिशय निंदनीय असल्याच्या प्रतिक्रिया सुद्धा उमटू लागल्या। कन्नड साहित्यिक वायर पाटील यांच्या वक्तव्याचा प्रत्येकाने जाहीर निषेध करावा आणि शिवरायांबाबतची चुकीची माहिती खपवून घेतली जाणार नाही असा इशाराच बेळगाव मधील मराठी साहित्यिकांनी दिलाय। शिवाजी महाराजांचे वंशज बेंगलोरमध्ये पण आहेत, तंजावरमध्ये पण आहेत, महाराष्ट्रात पण आहेत, अनेक ठिकाणी आहेत। त्यामुळे कोण कोणत्या प्रदेशात आहे म्हणून त्याचा मूळ ते गावच होतं असं होत नाही। ते शिवाजी महाराज काही काळ बेंगलोरमध्ये आणि कर्नाटकातल्या काही प्रदेशात होते, पण त्यांना कन्नड भाषेची जाण होती म्हणून त्यांची मातृभाषा कन्नड होते असे होत नाही, त्यांची मातृभाषा मराठीच होती। शिवरायांबाबतच्या संतापजनक वक्तव्यानं वायर पाटील हे वादामध्ये सापडले। कोण आहेत वायर पाटील? पूर्ण नाव यल्लप्पा गौड रुद्रगौड पाटील, कित्तूर तालुक्याचे निवृत्त तहसीलदार, बेळगावचे रहिवासी, कन्नड इतिहास अभ्यासक, स्वातंत्र्य लढा आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांवर लिखाण। शिवरायांचा संबंध कर्नाटकाशी होता, ते कन्नड वंशाचे होते असं सांगत कन्नड साहित्यिक पाटील यांनी नवा वाद ओढावून घेतलाय। यापूर्वी सुद्धा काही जणांनी असे वादग्रस्त दावे करत शिवाजी महाराज यांचा मूळ कर्नाटकात असल्याचा दावा केला होता, पण हे सगळे दावे या अगोदर सुद्धा फेटाळले गेलेत। या वायर पाटलांनी मराठ्यांच्या इतिहासाचा पुन्हा अभ्यास करावा। शिवाजी महाराज या मातीतले आहेत, शिवाजी महाराज मराठा आहेत, शिवाजी महाराजांची भाषा मराठी आहे आणि हे असे वाद वारंवार येता कामा नयेत। कारण कुठलेही साहित्यिक असेल किंवा संशोधक असतील यांनी अभ्यासून प्रकट झालं पाहिजे। विनाकारण स्वतःला काहीतरी वाटतंय म्हणून महापुरुषांच्या बद्दल अशी वक्तव्य करू नये। इतिहासाचा विपर्यास करून विनाकारण वाद ओढवण्याचा प्रयत्न या अगोदर सुद्धा झाला होता। नव्यानं वाद निर्माण करू पाहणारे कन्नड साहित्यिक वायर पाटील यांनी माफी मागावी आणि त्यांचं म्हणणं मागे घ्यावं अशी मागणी सीमा भागामधील मराठी जनतेनं केली आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।